श्री स्वामी समर्थ. बखर. चोळाप्पाच्या बायकोची गोष्ट. एकदा असे झाले की चोळाप्पाच्या बायकोला प्रसूती वेदना सुरू झाल्या, म्हणून ती खोलीत जाऊन बाजेवर निजली. परंतु महाराज काही खोलीचे दार लावू देईनात. एवढेच नाही तर महाराजांनी खोलीमध्ये असलेल्या मडक्यांच्या उतरंडीखाली काढून सर्व मडकी खोलीभर पसरून ठेवली. चोळाप्पाच्या बायकोला वाटले आता महाराज आपली फजिती करणार आहेत. इतक्यात चोळाप्पाची बायको प्रसूत होऊन तिला कन्या झाली. त्या सरसे महाराजांनी दार लावून घेतले. एकदा चोळाप्पाच्या बायकोच्या हाताला विंचू चावला, म्हणून ती वेदनेने कळवळून रडू लागली. महाराज घरातच होते. ती रडते असे पाहून महाराजांनी तिच्याकडे आपला जोडा फेकला आणि तिला स्वतःचा हात त्यात घालण्यास सांगितले. चोळाप्पाच्या बायकोने त्या जोड्यामध्ये हात घालताच वेदना त्वरित नाहीशा होऊन हात थंडगार झाला. त्यानंतर चोळाप्पाच्या बायकोला असे वाटले आता हात बरा झाला. अशा समजुतीने हात जोड्याबाहेर काढला. या सरशी वेदना पुन्हा सुरू झाल्या. पुन्हा हात जोड्यात घालताच वेदना कमी झाल्या. श्री स्वामी समर्थ. बखर. हरवलेली नथ सापडली. एके दिवशी चोळाप्पाच्या घरी त्याची मेहुणी आली होती. रात्री झोपताना अंथरुणावर नथ ठेवून ती निजली. चोळाप्पाच्या पुतण्याने ते पाहिले. पहाटे उठून तो बागेत फुले आणण्यास जात असे. जाताना त्याने हळूच ती नथ लांबवली. जेव्हा सकाळी चोळाप्पाची मेहुणी उठली तेव्हा तिने नथीकरिता सगळीकडे शोधाशोध सुरू केली. चोळाप्पाची मेहुणी भिक्षुकाची बायको होती. तिच्या नवऱ्याने मोठ्या प्रयत्नाने 50 रुपये जमवून तिच्याकरिता नथ केली होती. अक्कलकोटवासी जनांचे पोलीस, वैद्य, ज्योतिषी सर्व काही महाराजच होते. चोळाप्पाची मेहुणी रडत रडत महाराजांजवळ आली आणि तिने सर्व वृत्तांत महाराजांना सांगितला. महाराज तिला म्हणाले, रडू नकोस, तुझी नथ सापडेल. चोळाप्पाची मेहुणी 1 तास तिथेच बसली. थोड्या वेळाने चोळाप्पाचा पुतण्या देवळात फुले ठेवून घरी आला. त्याला पाहून महाराज म्हणाले, अरे, ती रडते आहे, तिची नथ दे. पण चोळाप्पाच्या पुतण्याने नथ घेतल्याचे नाकाबूल केले. तेव्हा महाराजांनी त्याला शिव्या देऊन, मादरचोदा, सकाळी अंथरुणाखाली ठेवलेली नथ तूच घेतलीयस, ती परत देऊन टाक. त्यानंतर महाराज रागावलेले पाहून चोळाप्पाच्या पुतण्यानी नथ गुपचूप काढून दिली. श्री स्वामी समर्थ. बखर. चिमणीची गोष्ट. चोळाप्पा धार्मिक अगर भोळसट नसून श्री समर्थांचे चमत्कार पाहून त्याची स्वामीचरणी भक्ती बसली होती. एके दिवशी महाराज फिरत फिरत गावाबाहेर रामाच्या देवळात आले. तिथे एक लिंबाचे झाड होते. त्या लिंबाच्या झाडाखाली महाराज बसले. त्यांच्याबरोबर चोळाप्पा होता. त्या झाडावर एक चिमणी चिवचिव करीत होती. तिच्याकडे पाहून महाराजांनी आज्ञा केली की, अगं, आम्ही गावास जाऊन येईपर्यंत येथेच रहा, येथून हलू नको. असे सांगून महाराज वाडी नावाचे गाव आहे तेथे गेले. 12 वाजता महाराज वाडीहून लिंबाच्या झाडाखाली आले. चिमणी आज्ञेप्रमाणे तशीच बसली होती. त्यानंतर महाराजांनी तिला आज्ञा केली, तुला भूक लागली असेल ना, जा आता. महाराजांनी अशी आज्ञा करताच ती चिमणी भुर्रकन उडून गेली. ही लीला पाहून चोळाप्पा आश्चर्याने चकित झाला. त्याला वाटले पक्षीही महाराजांची आज्ञा मानतात, त्या अर्थी ते साक्षात ईश्वरी अवतार आहेत. चोळाप्पा खूपच गरीब होता, तरी तो महाराजांची सेवा करीत असे. चोळाप्पा घरची भांडी गहाण ठेवून महाराजांना जेवू घालीत असे. जोपर्यंत चोळाप्पा महाराजांची अशा प्रकारे सेवा करी, तोपर्यंत महाराज दुसरीकडे कुठेच न जाता फक्त त्याच्याकडेच जेवत असत. पुढे राजाची भक्ती महाराजांवर बसून राजवाड्यातून महाराजांकरिता व चोळाप्पाच्या घरातील माणसांकरिता नित्य शिधा येऊ लागला. तेव्हापासून महाराज चोळाप्पाकडे क्वचित जेवीत. त्यानंतर ते नित्य गावात फिरून भक्तांच्या घरी जाऊन जेवत असत. प्रथम 2 महिने महाराजांनी चोळाप्पास खूप त्रास देऊन त्याची कसोटी पाहिली. पुढे एके दिवशी स्वामी महाराज बसापूर नावाचे गाव आहे तेथे गेले. तेव्हा चोळाप्पा देखील महाराजांबरोबर गेला. परंतु महाराजांनी चोळाप्पाला रागावून सांगितले की तुम्ही आमच्या मागे येऊ नये, घरी जाऊन प्रपंच करावा. महाराजांनी मागे वळून शिव्या दिल्या, परंतु चोळाप्पा काही महाराजांना सोडून जाईना. त्याने हात जोडून महाराजांना प्रार्थना केली की महाराज, मी घरदार सोडीन, बायका पोरे सोडीन, पण श्रींचे चरण सोडणार नाही. चोळाप्पाची दृढ भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले व त्यांनी आपल्या पायातील खडावा चोळाप्पाच्या अंगावर फेकल्या आणि त्यांची पूजा करण्याची आज्ञा केली. चोळाप्पा नेहमी भक्तीने पादुकांची पूजा करू लागला.
पुढे गावातील आजारी व्याधिग्रस्त लोकांना चोळाप्पाच्या घरी पादुका आहेत, त्या पादुकांच्या दर्शनाने आपली व्याधी दूर होईल असे दृष्टांत होऊ लागले व खुद्द महाराजांची अगाध कीर्ती सर्वत्र पसरू लागली.